हॅलो एव्हरीवन, मी विक्रम काशीत आपल्या सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी आपण टेन्स या सिरीजला सुरुवात केलेली आहे. यापूर्वीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो एकदा पाहून घ्या, म्हणजे इथून पुढच्या काळाच्या सिरीजवरती ज्या काही आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या सगळ्या संकल्पना तुम्हाला क्लिअर होतील. आज आपण टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्सचे टाइप्स आणि त्याचे युसेज याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया. टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. या वर्तमान काळाचे एकूण 4 प्रकार पडतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल म्हणजे साधा. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. अशा प्रकारे एकूण 4 भागात प्रेझेंट टेन्सचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे हे उपप्रकार आहेत. तर या 4 उपप्रकारांपैकी आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स च्या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा विचार करत असता जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला विचारात घेतला तर सब्जेक्ट प्लस V1 किंवा वर्बला एस एस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आपल्याला साध्या वर्तमान काळात असलेली पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल पहा, आय ईट मँगो, यू ईट अ मँगो, ही ईट्स अ मँगो, शी ईट्स अ मँगो, दे ईट मँगोज. आता या ठिकाणी ही जी काही 4 उदाहरणं पाहिली आपण, यामध्ये आय, यू, ही, शी, दे या सर्व नामांसोबत वापरलेली क्रियापद एकसारखी वाटत असली तरी मात्र त्याच्या रूपांमध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो. आय सोबत इट वापरलेला आहे, यू सोबत इट वापरलेला आहे, ही सोबत इट्स वापरलेला आहे, शी सोबत इट्स वापरलेला आहे आणि दे सोबत इट वापरलेलं आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल, सिंग्युलर नाउन सोबत सिंग्युलर वर्ब फॉर्म वापरला जातो आणि प्लुरल नाउन सोबत प्लुरल वर्ब फॉर्म वापरला जातो. आता प्लुरल वर्ब कसं बनतं आणि सिंग्युलर वर्ब कसं बनतं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत हा एकमेव मुद्दा महत्वाचा आहे. आज आपण या विषयाची क्रीम पाहूया. बरोबर, फापट पसारा पाहण्यापेक्षा नेमकं ते काय पाहिजे परीक्षेसाठी याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. तसं जर पाहायला गेलं तर जवळपास प्रेझेंट टेन्सचे, साध्या प्रेझेंट टेन्सचे 10 ते 12 उपयोग आहेत, युजेस आहेत. परंतु महत्वाचे जे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि स्पॉटिंग एररच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे पॉइंट आहेत ते फक्त हे 3 आहेत. आणि या 3 युजेसचा विचार आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. पहिला यूज काय आहे बघा, टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ऑर रिपीटेड ऍक्शन. हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ऍक्शन व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. दुसरा उपयोग आहे टू एक्सप्रेस युनिव्हर्सल ट्रूथ. त्यालाच आपण जनरल ट्रूथ असं सुद्धा म्हणतो. अशा वस्तुस्थितीचं वर्णन करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. आणि तिसरा यूज आहे टू एक्सप्रेस फिक्स्ड ऍक्शन्स इन फ्युचर. भविष्य काळातील फिक्स ऍक्शन सांगण्यासाठी सुद्धा साधा वर्तमान काळ वापरला जातो. परंतु हे 3 महत्वाचे युजेस आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण याचा विचार करणार आहोत. याचा वापर करत असताना नेमका कोणत्या चुका होऊ शकतात याबद्दल आपण इन डिटेल चर्चा करणार आहोत. पहिला यूज पाहूया आपण, टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ऑर रिपीटेड ऍक्शन्स. हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ऍक्शन्सचं वर्णन करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. Habitual actions are expressed by the adverbs of frequency. ज्या काही हॅबिच्युअल आणि रिपीटेड ऍक्शन्स आहेत त्या नेहमी adverbs of frequency द्वारे व्यक्त केल्या जातात. See repeated again. Habitual actions are expressed by the adverbs of frequency. आता adverbs of frequency काय आहेत तर या सगळ्या हे जे काही शब्द आहेत हे adverbs of frequency आहेत.
आणि या शब्दांच्या द्वारेच रिपीटेड किंवा हॅबिच्युअल ऍक्शन्स दर्शवल्या जातात. आता हे जे काही शब्द आहेत याला टाइम एक्सप्रेशन म्हणू शकतो आपण. कुणाचं? हॅबिच्युअल ऍक्शन्सचं. म्हणजे एखादी कृती नेमकी किती वेळा घडली तर त्याबद्दल आपल्याला हे शब्द अधिक माहिती देतात आणि या शब्दांद्वारे हॅबिच्युअल ऍक्शन व्यक्त केली जाते. यालाच आपण टाइम एक्सप्रेशन असं सुद्धा म्हणू शकतो. बघा एवढे सगळे शब्द आहेत. ऑलवेज, जनरली, युजली, ऑकेजनली, ऑफन, फ्रिक्वेंटली, नेव्हर, seldom, hardly, rarely, scarcely, once a day, once a week, once a month, once a year, every day, every night, every week, every month, every year, every evening, every morning आणि daily. अशा प्रकारे हे सगळ्या ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सीचे हे शब्द आहेत. या शब्दांद्वारे आपल्याला एखादी कृती नेमकी किती वेळा घडली म्हणजेच तिचं टाइम एक्सप्रेशन अनुभवायला मिळतं. या सगळ्या शब्दांपैकी ऑलवेज हा जो शब्द आहे तो अपवाद आहे. याबद्दल आपण वेगळी अधिकची माहिती घेणार आहोत. आपण पाहतोय एक्सप्रेस हॅबिच्युअल ऑर रिपीटेड ऍक्शन्स. साध्या वर्तमान काळाचा पहिला यूज आपण पाहतोय. बघा फॉर एक्झाम्पल वाक्य एक बघा. माय ग्रँडमदर गोज टू टेम्पल एव्हरी मॉर्निंग. माय ग्रँडमदर गोज टू टेम्पल एव्हरी मॉर्निंग. आता हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. कशावरून ओळखलं तुम्ही? तर माय ग्रँडमदर बरोबर. शी थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे. त्याच्याबरोबर आलेलं क्रियापद एस लागलेला आहे म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. पुन्हा मी मागच्या व्हिडिओतील पॉइंट इथं रिपीट करतोय बरोबर. माय ग्रँडमदर गोज टू टेम्पल. माझी आजी मंदिरात जाते. कधी जाते? टाइम एक्सप्रेशन काय? एव्हरी मॉर्निंग. माझी आजी प्रत्येक सकाळी दररोज काय करते? मंदिरात जाते. म्हणजे दर सकाळी मंदिरात जाणं हे माझ्या आजीची काय आहे? हॅबिच्युअल ऍक्शन आहे. सवय आहे ती, रिपीटेड ऍक्शन आहे. दररोज सकाळी ती मंदिरात जाते. कशामुळे कळलं आपल्याला? एव्हरी मॉर्निंग. आता एव्हरी मॉर्निंग हा जो शब्द आहे या टाइम ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये कुठं आहे का एव्हरी मॉर्निंग? बघा बरं या ठिकाणी आहे. ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. एव्हरी मॉर्निंग माय ग्रँडमदर गोज टू टेम्पल. दररोज सकाळी माझी आजी मंदिरात जाते. आपल्याला इथं हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ऍक्शन बघायला मिळते. दुसरं वाक्य बघा काय आहे. स्टुडंट्स स्टडी इन द लायब्ररी एव्हरी डे. स्टुडंट्स प्लुरल सब्जेक्ट स्टडी V1 प्लुरल वर्ब इन द लायब्ररी एव्हरी डे. स्टुडंट्स लायब्ररी मध्ये दररोज अभ्यास करतात. दररोज एव्हरी डे. ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. तिसरं वाक्य बघा. लेबर ऑफन वर्क्स हार्ड लेट इन द नाईट. मजूर नेहमी रात्री उशिरापर्यंत कष्ट करतात किंवा कठोर परिश्रम करतात. लेबर म्हणजे मजूर. ऑफन नेहमी. लेबर ऑफन वर्क्स हार्ड लेट इन द नाईट. माफ करा इथं लेबर एक वचनी आहे. मजूर जो असतो तो रात्री उशीरपर्यंत कठोर परिश्रम करतो. ऑफन. या ठिकाणी एव्हरी मॉर्निंग एव्हरी डे ऑफन हे सगळे ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत आणि यातून आपल्याला हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ऍक्शन पाहायला मिळते आणि या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. साधा वर्तमान काळ आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कळतो. हॅबिच्युअल ऍक्शन किंवा रिपीटेड ऍक्शन. ठीक आहे. आता ऑलवेज हे साध्या वर्तमान काळातलं ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे परंतु त्याचा वापर थोडा वेगळ्या पद्धतीने केला जातो. एक एक्सेप्शन किंवा अपवाद म्हणून आपण त्याचा अभ्यास करूया. बघा ऑलवेज एक्सप्रेस टू मीनिंग. ऑलवेज हा जो काही एक शब्द आहे तो दोन अर्थ व्यक्त करतो.
एक म्हणजे हॅबिट, अर्थ एक सवय व्यक्त करतो, आणि दुसरं इरिटेशन म्हणजे त्रास व्यक्त करतो. इरिटेशन नको असलेल्या गोष्टी, वैतागून जातो माणूस, अशी गोष्ट व्यक्त करण्यासाठी सुद्धा ऑलवेज वापरलं जातं. आणि हॅबिट सवय व्यक्त करण्यासाठी सुद्धा ऑलवेज वापरलं जातं. आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघूया, परंतु त्यापूर्वी काळ वापरातला फरक काय तो आपण पाहूया. एखाद्या वाक्यात जर ऑलवेज वापरलेला असेल आणि त्या वाक्यातून सवय होत असेल तर ते वाक्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं जातं. खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. जर वाक्यात ऑलवेजचा वापर केलेला आहे आणि त्यातून सवय व्यक्त होत असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळात असतं. परंतु जर वाक्यात ऑलवेजचा वापर केलेला आहे आणि त्या वाक्यातून इरिटेशन व्यक्त होत असेल तर ते वाक्य चालू वर्तमान काळात असतं. ऑलवेज सवय व्यक्त करत असेल तर साध्या वर्तमान काळात, आणि ऑलवेज इरिटेशन व्यक्त करत असेल तर ते चालू वर्तमान काळात असतं. खूप महत्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. सवय व्यक्त होत असेल साधा वर्तमान काळ, इरिटेशन व्यक्त होत असेल तर चालू वर्तमान काळ. स्पॉटिंग एरर मध्ये नेमकं याच पॉइंटवर विद्यार्थ्यांकडनं चुका होतात. आज आपण तो पॉइंट क्लिअर करूया. बघा, सोहम इज ऑलवेज स्पीकिंग ट्रूथ. सोहम इज ऑलवेज स्पीकिंग ट्रूथ. सोहम नेहमी खरे बोलतो. हे वाक्य बरोबर आहे? बरोबर आहे. बघा, इथं इजचा वापर केलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. परंतु वाक्यरचनेच्या दृष्टिकोनातून हे वाक्य बरोबर आहे आणि चालू वर्तमान काळात सुद्धा हे वाक्य बरोबर आहे. परंतु या वाक्यातून सवय व्यक्त होते का? सोहम इज ऑलवेज स्पीकिंग ट्रूथ. सोहम नेहमी खरे बोलतो, ही त्याची सवय आहे का? जर सवय असेल तर सोहम ऑलवेज स्पीक्स ट्रूथ. तर हा सुद्धा साधा वर्तमान काळातलं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि ते सुद्धा बरोबर आहे. मुळात हे वाक्य आहे चालू वर्तमान काळात, परंतु त्यामध्ये ऑलवेज वापरलेला आहे आणि त्यातून सवय व्यक्त होते, तर त्याचा साधा वर्तमान काळ केला. सोहम हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि हे वर्बला एस एस प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते सुद्धा सिंग्युलर झालेलं आहे. सोहम स्पीक्स ट्रूथ. पण कसं? ऑलवेज. सोहम इज ऑलवेज स्पीकिंग ट्रूथ. तो नेहमी खरे बोलतो. सोहम ऑलवेज स्पीक्स ट्रूथ या वाक्यातून सवय व्यक्त होते म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे. दुसरं वाक्य पाहूया. रीमा इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हर बॉस विदाउट रिझन. बघा, विदाउट रिझन, ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हर बॉस. आता ही रीमा जी कोणी व्यक्ती आहे ना, जेव्हा केव्हा भेटल ना तेव्हा तिच्या बॉस बद्दल विनाकारण विदाउट रिझन कंप्लेनच करत असते. कंटाळाला ऐकून ऐकून जेव्हा भेटल ती बॉस बद्दल काही ना काहीतरी वाईट बोलतच असते. इरिटेशन, ती समोर आली की आज ही काहीतरी बॉस बद्दल बोलणार आहे असं आपल्या मनात येतं. म्हणजेच काय तर या वाक्याचं आपल्याला इरिटेशन जाणवतं. जर इरिटेशन जाणवत असेल तर हे वाक्य चालू वर्तमान काळात बरोबर आहे, परंतु साध्या वर्तमान काळात ते वाक्य चुकीचं आहे. या वाक्यातून सवय व्यक्त होते. सोहम नेहमी खरे बोलतो, सवय आहे, तर चालू वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे. परंतु दुसऱ्या वाक्यात रीमा नेहमी बॉस बद्दल कंप्लेंट करत असते, इरिटेशन आहे, वैतागलोय, ऐकून ऐकून कंटाळा आलाय, याच्यात कोणतीही चांगली सवय आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजेच काहीतरी यात इरिटेशन आहे. म्हणजेच काहीतरी हे वाक्य फक्त चालू वर्तमान काळात बरोबर आहे, साध्या वर्तमान काळात हे वाक्य सूट होत नाही. स्पॉटिंग एररला अशी वाक्य दिली जातात. जर स्पॉटिंग एररला अशा प्रकारची वाक्य आली तर तुम्हाला त्या वाक्यातून कोणता सेन्स व्यक्त होतोय हे ओळखता आलं पाहिजे. जर त्यातून हॅबिट हा सेन्स व्यक्त होत असेल तर ते वाक्य चालू वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑलवेजच्या वाक्यातून फक्त इरिटेशनचा सेन्स व्यक्त होत असेल तर ते वाक्य फक्त आणि फक्त चालू वर्तमान काळात बरोबर आहे, साध्या वर्तमान काळात ते वाक्य बरोबर नाही. समजलं? ओके, थँक्यू.
साध्या वर्तमान काळाचा दुसरा उपयोग आहे टू एक्सप्रेस युनिव्हर्सल ट्रुथ. पहिला यूज आपण पाहिला टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ऑर रिपीटेड ऍक्शन. आता दुसरा यूज आहे टू एक्सप्रेस युनिव्हर्सल ट्रुथ. युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे नेमकं काय बघा, फॅक्ट्स अँड ट्रुथ विच आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड अँड बिलीव्ह विदाउट डाऊट. अशा काही वस्तुस्थिती किंवा अशा काही गोष्टी, अशी काही सत्य जे युनिव्हर्सली सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची शंका घेतली जात नाही, त्याला युनिव्हर्सल ट्रुथ म्हटलं जातं. आणि ह्युमन बिईंग इज नॉट एबल टू चेंज देम. आपण मनुष्य जात ती सत्य बदलण्यासाठी सक्षम नाही आहोत. अशा सगळ्या गोष्टींचा समावेश युनिव्हर्सल ट्रुथ मध्ये होतो. फॉर एक्झाम्पल बघा, सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य नेहमी कुठे उगवतो? पूर्वेला उगवतो. आपण बदलू शकतो का सूर्याची दिशा? नाही बदलू शकत. ओके. हनी इज स्वीट. हनी गोड असतं, तिखट असतं का? नाही. वॉटर इज कलरलेस. द अर्थ मूव्स अराउंड द सन. हे चारीच्या चारी काय आहेत? युनिव्हर्सल ट्रुथ आहेत. ती त्रिकाला बाधित सत्य आहेत. काल सुद्धा सूर्य पूर्वेला उगवत होता, आज सुद्धा उगवला आणि उद्या सुद्धा उगवणार आहे. पृथ्वी काल सुद्धा सूर्याभोवती फिरत होती, आजही फिरते आणि उद्या सुद्धा फिरणार आहे. तर ही जनरल ट्रुथ आहेत आणि या जनरल युनिव्हर्सल ट्रुथ संदर्भात बोलताना नेहमी साधा वर्तमान काळ वापरला जातो. तिसरा उपयोग आहे टू एक्सप्रेस फिक्स्ड ऍक्शन्स इन फ्युचर. नजीकच्या भविष्य काळात फिक्स्ड ऍक्शन व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. भविष्य काळात एखादी ऍक्शन फिक्स 99% घडणारच आहे, तर ती व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. आता इथं जी फिक्स्ड ऍक्शन जी आहे ना, ही फिक्स्ड ऍक्शन 99% गृहीत धरायची, 1% गृहीत धरायची नाही. 99% गृहीत धरायची, 100% गृहीत धरायची नाही. 99% ज्या गोष्टी भविष्य काळात घडणं फिक्स आहे त्या गोष्टींचं वर्णन करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, राम विल ईट अन ऍपल. एक उदाहरण पाहूया आपण. परंतु फ्युचर संदर्भात बोलत असताना एक असते फिक्स्ड ऍक्शन आणि एक असते नॉट फिक्स्ड ऍक्शन. म्हणजे एक निश्चित घटना असते, निश्चित होणारच आहे ते, आणि दुसरं आहे ते अनिश्चित आहे. या दोन्ही बाबतीत फ्युचर टेन्सच्या संदर्भात साधा वर्तमान काळ नेमका कुठं वापरला जातो ते आपण पाहूया. बघा, जर एखादी घटना 100% घडणार आहे, 100% नाही सॉरी 99% ती घडणारच आहे, तर त्यासाठी साधा भविष्य काळ सुद्धा वापरला जातो आणि साधा वर्तमान काळ सुद्धा वापरला जातो. परंतु भविष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल जर आपण अनिश्चित असू, आपल्याला खात्री नसेल, तर ती घटना फक्त साध्या भविष्य काळात लिहिली जाते. साध्या वर्तमान काळात ती घटना वर्णन केली जात नाही. भविष्य काळात घडणारी निश्चित घटना साध्या भविष्य काळात सुद्धा वर्णन केली जाते आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा वर्णन केली जाते. परंतु भविष्य काळात घडणारी घटना ही अनिश्चित असेल तर ती फक्त साध्या भविष्य काळात वर्णन केली जाते. साध्या वर्तमान काळात तिचा उपयोग केला जात नाही किंवा साध्या वर्तमान काळात ती वर्णन करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, राम विल ईट अन ऍपल. हे वाक्य आपण साध्या भविष्य काळात करू शकत नाही, कारण तो ऍपल खाणार आहे का अजून त्याच्या मनाला वाटलं आंबा खायचा आहे, ही अनिश्चित घटना आहे. राम विल ईट अन ऍपल च्या ऐवजी मँगो पण खाऊ शकतो. मग हे वाक्य फक्त भविष्य काळात वापरलं जाईल, साध्या वर्तमान काळात वापरलं जाणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, नॉट फिक्स्ड ऍक्शन. आय शॅल गो टू कॉलेज. मी कॉलेजला जाईन. आय शॅल गो टू कॉलेज. मी कॉलेजला जाईन. पण माझ्या मनात आलं आज माझं पोट दुखतंय, आज माझं डोकं दुखतंय, कॉलेजला नको जायला, आज आराम करू, घरीच राहू, तर ही निश्चित घटना झाली का? नाही झाली. म्हणून ही घटना फक्त आणि फक्त भविष्य काळातच वर्णन केली जाईल. दुसरी गोष्ट, राम विल ईट अन ऍपल. आताच आपण पाहिलं
तो ऍपलच खाईल कशावरून, दुसरं काहीतरी खाईल, बरोबर. मग ही सुद्धा घटना अनिश्चित आहे, म्हणून ती फक्त भविष्य काळातच वर्णन केली जाईल. या दोन्ही घटना वर्तमान काळात वर्णन केल्या जाणार नाहीत. परंतु जानेवारी विल कम आफ्टर डिसेंबर, सिंपल फ्युचर टेन्स आहे, विल कम आफ्टर डिसेंबर. आता जानेवारी महिना कधी येतो, डिसेंबर महिन्याच्या नंतर येतो. गेली 100 वर्ष झालं डिसेंबर नंतरच जानेवारी येतं आणि यापुढेही तसंच होणार आहे, बरोबर. म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळात सुद्धा सूट होतं किंवा व्यक्त करता येतं. जानेवारी कम्स आफ्टर डिसेंबर, जानेवारी विल कम आफ्टर डिसेंबर, जानेवारी कम्स आफ्टर डिसेंबर. जी घटना घडणं 99% फिक्स आहे ते साध्या भविष्य काळात सुद्धा बरोबर आहे आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे. परंतु जी घटना घडणं फिक्स नाही ते साध्या भविष्य काळातच शक्य आहे, साध्या वर्तमान काळात शक्य नाही. दुसरी गोष्ट पहा, दुसरं उदाहरण पहा. द प्रेसिडेंट विल गिव्ह अ स्पीच टुमॉरो, सिंपल फ्युचर टेन्स. प्रेसिडेंट विल गिव्ह अ स्पीच टुमॉरो. आता प्रेसिडेंट आहेत, हे काही मोठमोठ्या हुद्द्यांवरची लोक असतात, त्यांची कामं 100% ठरलेली असतात. अगदी 1% निगेटिव्हिटी जर विचारात घेतली तर 1% त्यांचं शेड्यूल इकडच्या तिकडे होऊ शकतं, परंतु 99% त्यांची ठरलेली कामं ही होणारीच असतात. म्हणून हे वाक्य साध्या भविष्य काळात सुद्धा योग्य आहे आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा योग्य आहे. द प्रेसिडेंट गिव्स अ स्पीच टुमॉरो, टुमॉरो हा भविष्य काळ आला, गिव्स हा साधा वर्तमान काळ आला. 99% फिक्स आहे तर दोन्ही काळात हे बरोबर आहे. 99% फिक्स नाही तर फक्त साध्या भविष्य काळातच हे बरोबर आहे, वर्तमान काळात ते बरोबर नाही. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. आज अशा प्रकारे आपण साध्या वर्तमान काळाचे 3 युजेस शिकलेलो आहोत, बरोबर. हे सगळे युजेस शिकत असताना सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हा जो काही चार्ट आहे हा खूप महत्वाचा चार्ट आहे आणि हे तुम्हाला पाठच करावं लागेल, म्हणजे अचानक तुमचा गोंधळ होणार नाही. कारण या शब्दांवरतीच तुमचं स्पॉटिंग एरर मध्ये बरचसं चुका तुम्हाला कळणार आहेत. आता आपण हे जे काही 3 युजेस शिकलो तर त्या 3 युजेसच्या संदर्भात काही प्रश्नांची उत्तर आपण सोडवूया. बघा, स्पॉटिंग एररला असे प्रश्न येतात काळावरती आधारित. साध्या वर्तमान काळाचा विचार करता या 6 प्रश्नांची 6-7 प्रश्नांची आपण उत्तरं लगेच इथं सोडवून घेऊ. फॉर एक्झाम्पल बघा, ड्युरिंग द हॉलिडे दे आर ऑफन वर्किंग इन माय फ्रेंड्स फॅक्टरी टू अर्न सम मनी, नो एरर. ड्युरिंग द हॉलिडे, सुट्टीच्या काळात, दे आर ऑफन वर्किंग इन माय फ्रेंड्स फॅक्टरी, माझ्या मित्राच्या कारखान्यात ते नेहमी काम करतात. कशासाठी? अर्न सम मनी, काही पैसे कमवण्यासाठी. म्हणजे सुट्टीच्या काळात पैसे कमवण्यासाठी ते माझ्या मित्राच्या कंपनीत काम करतात, बरोबर. आता या वाक्यात कोणत्या ठिकाणी एरर आहे, कोणत्या ठिकाणी चूक आहे वाक्य? बघा, जर वाक्याचं बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, ड्युरिंग द हॉलिडे दे आर ऑफन वर्किंग इन माय फ्रेंड्स फॅक्टरी. दे आर ऑफन वर्किंग इन माय फ्रेंड्स फॅक्टरी. दे सब्जेक्ट कसा आहे? प्लुरल सब्जेक्ट आहे. ऑफन वर्किंग इन माय फ्रेंड फॅक्टरी. जर संपूर्ण वाक्याचा विचार केला, जर संपूर्ण वाक्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल आर हे काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे. आर हे काय आहे? सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे. त्यानंतर वर्क हे काय आहे? मेन वर्ब आहे आणि त्याला आयएनजी जोडलेला आहे, म्हणजेच हे वाक्य कुठल्या काळात आहे? तर हे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, बरोबर का. परंतु जर हे वाक्य कंटिन्यू प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर या ठिकाणी ऑफन वापरलेलं आहे आणि ऑफन हे नेहमी साध्या वर्तमान काळातच वापरलं जातं, बरोबर. मग या ठिकाणी आर काढून टाकावं लागेल आणि वर्किंगच्या ऐवजी वर्क. दे प्लुरल सब्जेक्ट आहे,
म्हणून प्लुरल वर्ब. आर काढून टाकलं, वर्किंगचा आयएनजी काढून टाकलं, वर्क राहिलं. दे ऑफन वर्क इन माय फ्रेंड्स फॅक्टरी टू अर्न सम मनी. पॉइंट लक्षात आला का? दे आर वर्किंग होतं, त्याच्याऐवजी दे ऑफन वर्क इन माय फॅक्टरी. वाक्य दुसरं विचारात घ्या बघा. एव्हरीवन लाइक्स हिम इन द ऑफिस बिकॉज ही इज सेल्डम कमिंग अर्ली, नो एरर. आता त्याच्या ऑफिसमध्ये प्रत्येकाला तो आवडतो कारण तो नेहमी लवकर येतो. ही इज सेल्डम कमिंग अर्ली. सेल्डम वापरलेला आहे, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ही इज कमिंग कंटिन्यू प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर, परंतु सेल्डम वापरलेला आहे. इथं सुद्धा सेम चेंज करायचा. इज काढून टाकलं, कमिंगचं आयएनजी गेलं, राहिलं कम्स. कम्स का आलं? ही कसा आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं सिंग्युलर व्हर्ब येणार. इज काढून टाकलं, कमिंगचं आयएनजी काढून टाकलं, कमिंगचं झालं कम्स. ही सेल्डम कम्स अर्ली. ही इज सेल्डम कमिंगच्या ऐवजी ही सेल्डम कम्स अर्ली. पॉइंट लक्षात आला? तिसरं वाक्य बघा. द पीपल इन एन्शंट टाइम बिलीव्ड दॅट द सन मूव्स अराउंड द अर्थ. एन्शंट टाइम, प्राचीन काळात, पुरातन काळात लोकांचा असा विश्वास होता. बिलीव्ड भूतकाळ आहे. लोकांचा असा विश्वास होता की सन मूव्स अराउंड द अर्थ, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे प्राचीन काळातल्या लोकांचा असा समज होता की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. या ठिकाणी बघा, वाक्यात इथं भूतकाळ आहे आणि इथं वर्तमान काळ आहे, बरोबर. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? मूचं मूड करावं लागेल. या ठिकाणी भूतकाळ आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भूतकाळ करावा लागेल. द पीपल इन एन्शंट टाइम बिलीव्ड दॅट द सन मूव्ड अराउंड द अर्थ. आता या सनच्या ऐवजी अर्थ असतं आणि अर्थच्या ऐवजी सन असतं, तर हे वाक्य बरोबर असतं. हे प्राचीन काळातला समज होता की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. आता तसं आहे काय? मग जर या ठिकाणी अर्थ असतं आणि या ठिकाणी सन असतं तर वाक्य बरोबर आहे. परंतु सन मूव्ज, इथं भूतकाळ आहे, इथं वर्तमान काळ आहे, तर याचा आपण भूतकाळ केला आणि हे वाक्य बरोबर नाही. सन हा पृथ्वीच्या भोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. हा चुकीचा समज होता, बरोबर. पुढचं वाक्य बघा. ऑल्दो ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ हर yet he is hardly talking to her. He is hardly talking to her. तो तिचा जरी चांगला मित्र असला तरी तो कधीतरी तिच्याशी बोलतो, बरोबर. He is talking. is talking आला की काय आलं? कंटिन्यू प्रेझेंट आला. कंटिन्यू प्रेझेंट आला, परंतु हार्डली आहे, हार्डलीचा वापर झालेला आहे, म्हणून आपल्याला इज काढून टाकावं लागेल. टॉकिंगच्या ऐवजी काय लिहावं लागेल? टॉक. ही हार्डली टॉक्स टू हर. कारण साध्या वर्तमान काळात हार्डली वापरलं जातं, मग कंटिन्यू प्रेझेंट जो आहे तो काढून टाकावा लागेल. ही आहे म्हणून टॉकला एस प्रत्यय लावला. ही हार्डली टॉक्स टू हर. पुढचं बघा. द सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, बिलीव्ड दॅट the gravitational force pulls down everything. आता या ठिकाणी भूतकाळ आहे, बरोबर, आणि या ठिकाणी वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, परंतु वाक्य बरोबर आहे. बघा बरं. द सायंटिस्ट बिलीव्ड दॅट, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती, पुल्स डाऊन एव्हरीथिंग, जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती प्रत्येक गोष्ट काय करते? खाली खेचते. वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे का? जनरल ट्रुथ आहे का? म्हणून हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे नो एररचं वाक्य आहे.
जर चुकीचं असतं तर मात्र काळानुसार यात बदल करावा लागला असता. इथं भूतकाळ आहे तर इथं सुद्धा भूतकाळ करावा लागला असता. मात्र इथं भूतकाळ आहे, इथं वर्तमान काळ आहे, परंतु हे जनरल ट्रूथ आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे. यामध्ये कुठलाही चेंज करायचा नाही. पुढचं वाक्य बघा. ही इज ऑलवेज क्राईंग अबाउट हिज वर्क व्हेनेवर दे मीट नो एरर. He is always crying. He is always crying. Is crying. जसं वरती दुरुस्त केलं तसंच ऑलवेज आलेलं आहे बरोबर, म्हणून इज काढून टाकलं. क्राईंगचं काय केलं? क्राईज, CRIES. ही ऑलवेज क्राईज. ही आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून व्हर्ब सुद्धा सिंग्युलरच वापरलेलं आहे. He always cries about his work whenever they meet. आणि शेवटचं वाक्य बघा. He is always going for walk in the morning. No error. आता ही दोन्ही वाक्य कशी आहेत? ऑलवेजची आहेत. ही दोन्ही वाक्य ऑलवेजची आहेत. बघा लक्ष द्या, दोन्ही वाक्य ऑलवेजची आहेत. दोन्हीही वाक्यात कंटिन्यू प्रेझेंट टेन्स आहे. या ठिकाणी इज आहे, या ठिकाणी गोइंग आहे. या ठिकाणी इज होतं, इथं क्राईंग म्हणजे इज आणि क्रियापदाला ING प्रत्यय. परंतु ह्या वाक्यातनं काय व्यक्त होतं? इरिटेशन व्यक्त होतं. आणि इरिटेशन व्यक्त होत असेल तर ते वाक्य नेहमी आणि नेहमी फक्त चालू वर्तमान काळात वापरलं जातं. परंतु ही इज ऑलवेज गोइंग फॉर वॉक अर्ली इन द मॉर्निंग. ही इरिटेशन आहे का सवय आहे? तो दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो. इरिटेशन आहे का सवय आहे? सवय आहे. चांगली आहे का वाईट आहे? कसली का असं, सवय आहे बरोबर. ही इज ऑलवेज गोइंग फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. तर हे वाक्य बरोबर आहे, कारण यातून हॅबिट कळते. हॅबिट कळत असेल तर ते वाक्य चालू वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा बरोबर आहे. मग इथं जर लिहिलं ही ऑलवेज गोज फॉर अ वॉक, तरी सुद्धा हे बरोबर आहे. आणि ज्या काळात आहे त्या काळात सुद्धा बरोबर आहे. का तर हे हॅबिट दर्शवतं. आणि वरचं वाक्य फक्त कंटिन्यू टेन्स मध्ये बरोबर आहे. कारण काय तर ते इरिटेशन दर्शवतं. त्यामुळं क्राईज चुकीचं आहे. जसं वाक्य आधी होतं तसंच ते बरोबर आहे. या वाक्यात आपल्याला काय कळतं? इरिटेशन बघायला मिळतं. इरिटेशन, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. या वाक्यात काही चूक नाही आणि हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. हे वाक्य दोन्ही काळात बरोबर आहे. परंतु दुरुस्ती करायची म्हटलं तर ही ऑलवेज गोज फॉर वॉक असे सुद्धा होईल आणि या काळात सुद्धा ते वाक्य बरोबर आहे. परंतु जर एरर काढायचीच म्हटलं तर अशा प्रकारे हे वाक्य आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतं. सवय व्यक्त होते, दोन्ही काळात योग्य आहे. इरिटेशन व्यक्त होतं तर ते फक्त कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये बरोबर आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण साधा वर्तमान काळाचे मुख्य 3 यूज पाहिले आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो काही महत्वाचा पॉइंट आहे, जो काही महत्वाचा गाभा आहे तो पाहण्याचा आज आपण प्रयत्न केला. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.